नमस्कार. आपण आज या ठिकाणी एक गावामध्ये आलेलो आहोत. तर त्या गावामध्ये छान प्रकारे एक एक छान शेणाचं बांधून एकदम लिपून व्यवस्थित झाकून ठेवलेलं बघू शकतो. त्याचं नाव आहे हुडवा. तर हे हुडवा या ठिकाणी आपण बघू शकतो. तर हुडवा करण्याची ही प्रथा आहे. आज जवळपास कुठल्याही गावामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. ही लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, तसंच काही विदर्भामध्ये, काही गावामध्ये आजही लोक अशा प्रकारे छान गवऱ्या थापतात. हे बघू शकतो आपण. दसऱ्यापासून हे कार्य चालू होतं. महिला गावातल्या असतील त्या छान शेणाच्या गवऱ्या थापतात. अशा प्रकारे गवऱ्या थापतात आणि ह्या गवऱ्या पूर्ण तयार करून मग हे उन्हाळ्यामध्ये या गवऱ्या अशा गोल आकार खाली थोडंसं दगडाचं बेस करून त्याच्यावरती ह्या गवऱ्या छान प्रकारे रचवतात आणि नंतर याला शेणानं लिपून घेतात. आणि हे अशा प्रकारचे त्यात काठ्या पण आहेत, म्हणजे वरून झाकण्यासाठी पावसाळ्यामध्ये या गवऱ्याचं सुरक्षा करण्यासाठी त्या अशा प्रकारचे याचे एक उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ह्या गवऱ्या पावसाळ्यामध्ये जेव्हा इंधन नसतं, जेव्हा कुठलंही जळण आपल्याला उपलब्ध होत नाही, अशा वेळेला ह्या गवऱ्या आपण वापरू शकतो. तर या ठिकाणी एक छोटंसं होल करतात आणि ते होल करून एक 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 जशा आपल्याला गवऱ्या लागतील तशा प्रकारे त्या गवऱ्या इंधन म्हणून वापरतात. तर हे आज पारंपरिक ऊर्जा स्रोत नष्ट होत चाललेले आहे, कारण जनावरं नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे या अशा गवऱ्या किंवा शेण आज उपलब्ध नाही, परंतु आजही यांनी ही संस्कृती जपून ठेवलेली आहे. तर आपल्याला हे माहीत असावं. अशा प्रकारचे हे त्याला हुडव असं म्हणतात. ठीक आहे, धन्यवाद.